मित्रांनो, पेडगाव आदत मैदान जवळजवळ 1200 गाड्यांची इथं नोंद. 1200 आदत वासरं इथं येतात आणि त्यात एक नंबरचा मानकरी. आपल्याबरोबर मानकरी आहे. सांगा, ओळख सांगा वासराची. कुठला आहे नक्की वासरू ही? सरजा नाव आहे याचं. माळशिरस तालुक्यातील आपलं चाकोरी म्हणून गाव आहे. बर, हो. विकत आणलेला आहे का घरच्या गायचा आहे? नाही, घरच्या गाईचा खोंड आपला. घरच्या गाईचा? घरच्या गाईचा आहे. बर, कोणाची पैदास आहे? पहिलाच नाही, इंजेक्शनवरचा आहे. इंजेक्शन? हा. ह्याच्या अगोदर बैलगाड्याचा नाद होता का? नाही, आपण पहिलंच हे केलेलं आहे. बर, पहिलाच खोंड आपला घरचा आहे. तसलं काय नाही आपल्याकडे, काय नव्हतं आधीच. बघा मित्रांनो, एक वेगळी मुलाखत होणार आहे, कारण बैलगाड्यातील पहिला नादातला माणूस आहे. घरात बाकी कोणालाच नाद नव्हता. काय विषयच नाही तसलं. पहिलं सगळं आपले. पहिला नादाचा माणूस आणि एवढ्या हिंद केसरी मैदानात मोठं यश. यश तर काय आहे, आता सर्जाने ते कामाला मिळवून दिलं यश. सगळ्यात महत्त्वाचं, कुठलंही वासरू असेल तर त्याला घडवण्याची एक प्रोसेस असते. तर कसं घडवलंय ते सांगा, कसं घडवायचं ते सांगा. नाही, हे महत्वाचं आहे. घडवावं तर लागतं. त्यांचं पण शरीर सांभाळल्याशिवाय ते काही असे उगाच पडत नाहीत. काय ना काय त्यांचा व्यायाम वगैरे, त्यांना खुराक वगैरे टाईम टू टाईम देणं, व्यायाम आपल्या पद्धतीने घेणं ते करावंच लागतं. काय नक्की असतं व्यायाम? काय उपाशी पोटी आम्ही त्याला चालवतो. पोहणे वगैरे असते. बर, आता किती महिन्यात आहे सर्जा? 20 महिन्यात आहे. बरोबर 20 महिन्यात आहे. ह्याच्या अगोदर काय कामगिरी राहिली? सर्जाचे टोटल 12-13 मैदान आहेत. 9 फायनल आहेत. 9 फायनल आहेत. बर, विशेष कुठली असं त्याचं आहे का चांगली कामगिरी की लक्षात आहे? चांगली कामगिरी म्हणजे मागच्या महिन्यात एक आदतचं 1.5 लाखाचं मैदान होतं पिंपळनेरला, धर्मवीर केसरी. तिथं टॉपचं सेमी लागलेला सगळ्यात. लखनन मायकल आणि सरजा सचिन अशी लढत झालती. त्यात सरजा सचिनने सेमी पास केलता. लखनन मायकलचा पराभव केला आणि त्याच जोडीनं आज चमत्कार केला. तर ही पायऱ्याचं नियोजन त्यावेळेसच ठरलेलं का कशा पद्धतीनं झालंय? सचिन बरोबर पायऱ्याचं नियोजन? पायऱ्याचं तसं म्हणजे आपलं हे नियोजन 3 दिवसापूर्वी झालेलं आहे. 3 दिवसापूर्वी झालेलं आहे. हो. काय करता तुम्ही आता? मी आता कॉलेजला आहे. काय शिकता म्हणजे? सिव्हिल इंजिनिअरिंगला 3rd इयरला. अरे वा, इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी आहेत. आणि कितव्या वर्षाला? 3rd इयरला. बरं, आता कसं आहे, सिव्हिल इंजिनियर म्हणतात भविष्याची बांधणी चांगली केली सर्जन, असं म्हणूया आपण. 100% भविष्याची बांधणी. पाया मजबूत पाहिजे. सिव्हिल मधून ते घेतलेलं इथं ज्ञान वापरलं. आपलं पाया मजबूत पाहिजे पहिला. आता तुम्ही सांगता की पाया मजबूत पाहिजे, तर बैलगाड्यातल्या कुठल्या गोष्टी आहेत की तुम्हाला आज तरुण म्हणून तुम्हाला ह्या प्रकर्षाने जाणवतात? कारण तुम्ही नवीन नादात आहे, ह्याच्या अगोदर नव्हताच तुम्ही. बरोबर आहे. मेन म्हणजे खोंड तसा चपळ पाहिजे, रागीट पण पाहिजे तेवढाच. म्हणजे त्याच्याशिवाय ते 3 फेर तेवढं टिकून पळू शकत नाही. तसा चपळपणा पाहिजे त्याच्या अंगात. बैलगाड्यात काय शिकलाय तुम्ही? कारण काय होतंय, तुमच्यासारखे तरुण मुलं अनेक येतात आणि प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे हिंद केसरी बैल असावा, नाव व्हावं. आता नाव तर आजपासून सगळ्या महाराष्ट्राला परिचित झाले. सर्जाईन तुमचंही झालं. कशा पद्धतीनं सांगाल? तरुण मुलं येतात बैलगाडा बघायला. मी काय असं म्हणत नाही की सगळेच येतात आणि असं मजा म्हणून बघा येतात असं नाही. यायचं पण काहीतरी त्यातनं शिकून घेऊन जायचं. त्यात आपल्याला पण काहीतरी कामी आलं पाहिजे. हां, जर नाद करायचं असलं तर येऊन बसलाय मैदानावर दिवसभर बघून गेलाय मजा मारून, तसं काय नाही. हां, काहीतरी घेऊन जायचं, उगाच येऊन बसून नाही. आपल्याला पण काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना त्यातला. तुम्ही काय शिकलाय? मी म्हणजे आता पहिरे आपणच पहिल्यांदा करायचो. 2 महिन्यापूर्वी आपण आपले सचिन आप्पा वावरे म्हणून आहेत, त्यांच्या साईवर एकदा पळवलो. तिथून सचिन आप्पांनी शाहिदबाईंना आणि बल्लाल सरांना आपला सर्जाचं दाखवलं असेल. त्यांचं चांगलं म्हणजे दोस्ती खातीला संबंध आहेत ना. मग शाहिदबाईंना आणि बल्लाल सरांना सर्जाचा पळ आवडला. असंच नियोजन झालं तिथं आणि तसं कामगिरीच करून दाखवली जोडी. आता सगळ्यात मोठा प्रश्न की कसं आहे, एवढा सर्जा पळतोय, सुपरिचित आहे आणि कमालीचा वेग आहे, शरीर चांगला आहे, देखणं आहे, तर नक्की मागणी झाली असेल?
मागणी खूप दिवसांपासून होती त्याच्या किती मागणी? आम्हाला मध्ये होते त्याचं 30 लाखापर्यंत येत होते फोन. आता विकायचे का नाही? बघू तसं काय नाही आता वडील आहेत आमचे कसं बोलते कसं काय त्याचे. सांगाल? पोराला विरोध नाही केला की बैलगाडा नको? नाही नाही विरोध नाही म्हणलं आता काय करतोय म्हणल्यावर शिक्षण चालू बी आहे कोंडाचा बी आहे नाद घरचा म्हणलं करा नका ते हां बर, करू द्या, सगळे सपोर्ट दिला. हां दिला सपोर्ट त्याला तुम्ही काय करता? शेती करतो शेती करता? हा. किती एकर शेती आहे? शेती 15 एकर. काय असतं शेतात? शेतीत काय ऊस आहे पेरू. वडिलांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे मुलाला. कारण काय बैलगाड्यात तर करतोय आणि तुम्ही काय माहित नाही ना तुम्हाला बैलगाड्यातलं. नाही नाही बरोबर आहे हां. की पण करतोय म्हणल्यावर म्हणलं काय बरंच होतं या हां, हां. कर ती काय असं वायपट करणार नाही काय हां. त्यामुळे म्हणलं कर. काय सांगाल? मुलाने एक छंद केला, त्यात त्याला सर्वोत्कृष्ट यश भेटलं आणि घरात असा नंदी तयार झाला की त्यानं आता जग जिंकलं. बैलगाडा शर्यत एक नंबर करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. बरोबर आहे. काय भावना आहेत तुमच्या? भावना काय तर सरजा कोंड अपेक्षा होतीच आम्हाला सरजा आपलं नाव करणार आहे आणि परवा 2-4 दिवसात पायरा झाला आहे त्यावेळेसच म्हणलं मी आपला 1 नंबर होणार आहे. बरं, त्यावेळेस हो त्यावेळेसच म्हणलं होतं. वा, जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, बैली कंटाळा बसलेला आहे. जाता जाता काय सांगाल? बैलगाड्यात यश मिळवायचे तुमच्यासारखी अनेक तरुण मुलं येतात, नवीन बैलगाडी मालक व्हायचे. कारण कसं आता बैलगाड्याचा खेळ पॉप्युलर होतोय, प्रत्येकाला वाटतंय चांगला बैल घ्यावा, स्पर्धेत आपण जिंकावं, हिंदकेसरी व्हावं. काय सांगाल एक तरुण म्हणून, एक नवीन नादात येणाऱ्या तरुणांना? शा नादात यायचं असेल पहिली गोष्ट आपल्या नंदीवर तेवढं प्रामाणिक राहायचं. पण ती सगळेच राहतील की? नाही नाही तसा विषय नाही, आपल्याला त्याचा 100% विश्वास पाहिजेच. त्याला ते करून दाखवू शकतो. नाही तर आपल्यालाच विश्वास नाही, एक गाडी आपल्याला टाच लागली म्हणून आपण तिथं मार खाईल. आपण डगमवलो तर आपला नंदी कसा तिथं पळायचा? आपल्याला 100% पहिला विश्वास पाहिजेच त्याच्यावर, काय जरी झालं तरी. नाव सांगा जाता जाता. तुमचं नाव काय? माझं ओंकार अजिनाथ कस्तुरे. बरं. ओमकार शेट आता होत आहे काही दिवसांनी. शेट का तसं काय आपलं आपण काय नॉर्मलच आहे, तसं शेट वगैरे काय नाही. चालेल. गावात पहिल्यांदा तर यश असेल नाही का मोठे? हिंद केसरी पहिल्यांदा चाकोरे गावाला. आता मग एक वेगळं इम्प्रेशन असणार की मुलानं एवढा बैल सांभाळला, वासरू सांभाळला आणि यश आलं मोठं. हो आहे ना. आनंदाचा हो क्षण भरपूर आनंद. आम्हाला नाही पुऱ्या गावाला आनंद आहे आमच्या गावासाठी. हो. कारण माझं वाक्य आहे, ज्या गावात बैल पळतो त्या गावचा हिरो एकच. आता तुमच्या गावचा हिरो सर्जाच आहे आता. हो सरजा. गाव आपलं इथून एक 80-85 किलोमीटर आहे, पण जवळपास आपल्या गावात 25-30 लोक आज आलेले आहेत. अजून संख्या वाढणार. हो आज म्हणजे सरजा काय आता आधी त्याचं म्हणजे एवढं कुठं दिसत नव्हता. हिंद केसरी पहिलेच मैदान आपण पळतोय, एवढं माहित नव्हतं, तरी पण 25-30 लोक आपल्या गावातले आज बघायला आले. ते 250 होणार आता. कारण बैलगाड्याचा नाद तसा आहे आणि गावातला बैल पळाला की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होतात. जाता जाता मला सांगा पुढं काय ठरवले आता? कारण सगळ्या आपण म्हणू की दोऱ्या तुमच्याकडे आहेत, खरेदीचे असतील विक्रीचे असतील का ठेवणार आहे? नाही आता घरातल्या सगळ्यांचं वडिलांचं सहमत घेऊन आम्ही ते पुढचं काय डिसिजन असेल ते घेऊ. कुठल्या मैदानात दिसेल आता सरजाचं तसं काय नाही, आता शक्यतो 28 तारखेला त्याचं कुठंतरी नियोजन होणार आहे. मला पण एवढं माहित नाही. तुम्हीच करता का नियोजन? आपण नियोजन करतो. मॅनेजर ठेवलाय? नाही मॅनेजर काय आपले पोरं जोडीदार आहेत 2-4, आपलं पोरांचं नियोजन असतं, तसं काय नाही. मित्रांनो 28 तारखेचं कुठंतरी ते नियोजन होणार आहे सरजाचं. मित्रांनो ह्यांच्या प्रवासाला शुभेच्छा आणि सर्जाच्याही प्रवासाला शुभेच्छा. मित्रांनो बघा, जे पेडगावचं हिंदकेसरी मैदान झालं आदत, यामध्ये नवीन कोरा आदत भेटलेला आहे सर्जा. मित्रांनो सर्जाबरोबर पळाला सचिन. पारंपरिक मैदानं आणि मोठी मैदानं यात सातत्यपूर्ण यश. कोरेगाव असेल, पुशेगाव असेल आणि आज पेडगाव. काय सांगाल? मोठं मैदान म्हटलं की एक लक्षणीय कामगिरी असते सचिनची. नमस्ते. सचिननं आत्तापर्यंत ज्या ठिकाणी पारंपरिक आणि मोठे मैदान आहेत त्या ठिकाणी कधीच आपल्याला कुठल्याच गोष्टीनं नाराज केलं नाही. आणि त्याचं एक हे म्हणजे मोठं वैशिष्ट्य आहे की तो ज्या मोठ्या मैदानात गेला त्या ठिकाणी गुलाल घेतल्याशिवाय तो माघारी आला नाही कधी.
पहिऱ्याचा काय विषय होता, कसं नियोजन केलेलं? मागाशी विचारलं मी, अगोदर गाडी पळालेली आणि एक चांगला विजय संपादित केलेला, पण त्याच्यानंतर अचानक म्हणले 3 दिवसापूर्वी पहिरा झाला, काय सांगाल कशा पद्धतीने? तसं बघायला गेलं तर हे अचानकचा पैरा आहे आमचा 3 दिवसापूर्वीचं. ज्या दिवशी नोंद पूर्ण होत होती त्याच्या 1-2 तासापूर्वी अगोदर आम्ही पावत्या टाकलेल्या आहेत. कारण असं एक मोठं संकट म्हणजे आज सचिनवर जर काही संकट येत असतील तर मी म्हणजे आवर्जून एक गाडा मालकांना आवर्जून एक या माध्यमातून सांगेन की सचिनसारख्या पळणाऱ्या नंदीवर जर संकट येत असतील, कुठलं संकट? पैऱ्याचे संकट, तर मला आवर्जून म्हणायचं आहे की बाकीच्या इतर जी बैलगाडा मालक आहेत, छोटे असतील किंवा मोठे असतील किंवा सर्व कुणी असो, म्हणजे मोठा बैलगाडा मालक म्हणजे काही वेगळा नसतो, छोटा म्हणजे वेगळा नसतो. हे सगळे आपण नंदी पाळणारेच आहेत आणि नंदीचा आशीर्वाद सगळेच घेणार आहेत. पण ह्यातून बी लोक काय स्वार्थापोटी म्हणजे पैऱ्याची तोडफोड करतात, ते आवर्जून करूनही आणि कुठं तरी म्हणजे साहजिक आहे की ह्या गोष्टी सगळ्या जागेवर राहिल्या पाहिजेत. तर माझी एक अशी कळकळीची विनंती आहे की कुणीच कोणाच्या पैऱ्यात हात घालू नका आणि मोडामोडीची कार्यक्रम करू नका. कुठल्याही नंदीवर कधीही दंडीलशाही किंवा कुठल्या गोष्टीची नाही दिला तर हे बघतो ते बघतो, एखाद्याला शिव्यागाळी करणं किंवा हा क्षेत्र ह्याचा नाही आहे. हा क्षेत्र आपल्या एक आनंदाचा आहे आणि आपण आनंदानंच हे क्षेत्र पार पाडलं पाहिजे. असं तुमच्याबरोबर झालेलं आहे? 100% झालं आहे. मी मनं तरी कुणाची ठेवायची आणि कुणाच्या मनासाठी बैल पळवायचा, ह्या गोष्टीतून बी मला कळतं. माझे 4 मैदानं मला अशी अवस्था आली ती की अक्षरशः ते पळून आला. मला तर माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. का आपण ह्याला 2 दिवसाला पळवतोय? आज एवढं मोठं मैदान पळवतोय सांगा ना, कारण बरीचशी लोक अशी बी चर्चा करत एवढा चांगला पळणार बैल सारखं का पळवलं जातं? ह्या काय गोष्टी आहेत ना, थोड्याशा संबंधापोटी आहेत, काय मित्र च्या पोटी आहेत, काय असे प्रेशर आणून पैरे करायसाठी आहेत. प्रेशर म्हणजे मला एक तुमच्या माध्यमातून आवर्जून एक सांगायचं आहे की काही गोष्टी आहेत, नंदी मी सांभाळतो, नंदीचं पालनपोषण मी करतो, त्याचा सगळा खर्च मी करतो, तर हा बी माझाच विषय आहे ना. मी नंदी कोणाला द्यायचा, कोणाबरोबर पळवायचा किंवा काय कुठल्या नंदीबरोबर कुठं ठेवायचा, हे माझंच हे आहे ना. पण नाही दिलं तर तुम्ही म्हणजे शॉकिंग सांगता, एवढे हिंद केसरी बैलाचे मालक की तुमच्यावरही प्रेशर येतं, दमदाटी केली जाते, तुम्ही सांगताय. 100% हे आज माझ्यासारख्या जर बैलगाडी मालकावर, आणि मी ह्या बैलगाडी क्षेत्रात नवीन असताना जर तुम्ही एखाद्या नवक्या म्हणजे एक बैलगाडा मालकाला जर अशा काही गोष्टी घडत असतील तर मी आवर्जून तुमच्या माध्यमातून सांगतो, हे क्षेत्र पुढच्या काळात थोडंसं चुकीच्या वळणावर किंवा चुकीच्या माध्यमातून बाहेर निघू शकतं. आता सचिनच्या कामगिरीकडे नेऊया. वासरं म्हणलं की आता एक असं इम्प्रेशन झालेलं आहे की वासरांना चांगलं घेऊन येणारा वासरांचा बैल म्हणलं की सचिन. 100% खरं आहे. आज उदाहरण घेतलं तर आपण या सर्जाबरोबर, हा सर्जा आणि आपण पळवलो होतो कुर्डोला, तर त्या ठिकाणी बी मला वाटतं सेमी मैत्रीपूर्णच झाला. आता मैत्रीपूर्ण म्हणायचं नाही तर लखनला मारला म्हणतो आपण, कधी आपण म्हणलो नाही कधी, पण लखनची गाडी मारली आपण. त्यांनी तेच सांगितलं आता मी मला घेतली सर्जा, तो म्हणजे पराभव केला. त्यांचा पराभव केला, अशी जोड होती आणि आम्हाला माहीत होतं की ही जोड. आणि त्या ठिकाणी एक प्रॉब्लेम आला की ज्यावेळेस सेमी पळून आलता त्यावेळेस गाडी लांब गेलेली होती. मला वाटतं 1-2-3 किलोमीटर लांब गेली ती आणि थोडं त्या वासराच्या बी नक्कीला लागलेलं होतं आणि सचिनच्या बी पाठीमागच्या पायाला थोडं लागलेलं होतं. त्यामुळं थोडं फायनलला आम्हाला थोडं 19-20 झालं, 100% झालं तर झालं. आज नंदीला थोडंशी दुखापत असल्यामुळं थोडा शेवटी नर्वस तर राहतेच. आता सचिनचं एक वैशिष्ट्य आणि बरीचशी लोक हे बघत असतील की बैल काय आहे, बैल शहाणा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्ही सांगितलं की पैऱ्याचं थोडं 19-20 होतं, त्याच्यामुळं सातत्यानं राहतोय. पण एवढी कॅपॅसिटी आहे बैलाच्यात, एवढा हिंद किताब झालेला, एवढा म्हणजे मोठं किताब मिळवलेत, तर पैऱ्यामुळं त्याच्या कारकिर्दीला थोडं नुकसान होतं आहे का? कारण मग सांगितलं तुम्ही 100% त्याच्या कारकिर्दीवर परिणाम घडतोय. पण लोकांनी पण थोडं समजून घ्यावं की नंदी एकच आहे आणि त्याला पण जीव आहे, तो एक प्राणी आहे आणि त्या प्राण्याचं थोडंसं आपण बी विचार करूनच संगोपन. आता मला एक भाऊ सांगायचं आहे की आता समजा तुमचाच नंदी आहे दुसरा आणि माझ्याकडे
4 नंदी आहेत माझे, ते 4ही नंदी आज गुलालात आहेत नाहीत मला काय माहीत नाही. परंतु जर माझा आज दुसरीकडे बैल पळत असेल तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला बैल देऊ शकत नाही ना. मग तुम्हाला जर नाही दिला तर तुम्ही राग म्हणजे माझ्यावर राग धरणं किंवा माझ्याशी वैरत्व करणं हे कितपत योग्य आहे. हे असं घडलं नाही पाहिजे कधीच. बरोबर. आणि असं करू नका, कारण बैलगाडी क्षेत्र क्षणाक्षणाला घडत असतं. कदाचित तुम्हाला त्यांची गरज लागेल, त्यांना तुमची गरज लागेल. 100% सँडीभाऊ तुमच्या माध्यमातून मी सांगतो की मला सर्व गाडी मालकांचं, सर्व नंदींच्या म्हणजे मालकांची मला आवर्जून मनापासून गरज आहे. आणि मी त्यांच्या कधीच अगेन्स्ट जाणार नाही, त्यांच्या विरोधात कधीच जाणार नाही. परंतु त्यांनी पण माझा विचार करावा, माझ्या नंदीचा विचार करावा. आज नंदी माझा विनंदी. आणि असं नाही की मी कुठल्या एक गरीबाला आजचाच पायरा हा तुम्ही त्यांची माहिती घ्या की सर्जाची, की आज त्यांची परिस्थिती काही नसताना. आणि मी आवर्जून आत्ता मुलाखतच घेऊन आलो सर्जाचीच, तुम्ही बघत असाल पहिलं बैलगाडी मालक आहे आणि तोही तरुण मुलगा आहे. असं नाही की कोण इंजिनिअरिंग करणारा 3ऱ्या वर्षात तरुण मुलगा आहे. तो विश्वास ठेवला. 100% त्यांना बी विश्वास नव्हता की मी सचिन देईन म्हणून. त्यांनी खूप साऱ्या नंदींना कॉल केले ते आणि त्यांच्या बाईटमध्ये आवर्जून विचारा की त्यांना किती नंदींना कॉल केले ते. तर प्रत्येक नंदीने त्यांना नंदीने प्रत्येकाने काय गोष्टी ते त्यांच्याशी केल्या. आशेवर धरलं की करूया बघूयापेक्षा पुढच्या गोष्टी झाल्या. परंतु मी स्वतःहून फोन करून मी त्यांना सांगितलं की तुमच्या बैलाबरोबर माझा नंदी आपला सचिन पळवायचा आहे. तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा शॉक बसला की आज एवढ्या म्हणजे सचिनचा आपल्याला कॉल आला म्हणजे एक त्यांच्यासाठी बी एक आनंदाची गोष्ट होती. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच माझ्याकडं सर्जाला सचिन जवळ घेऊन आलते की भेटायसाठी, की खरंच त्यांना खरं वाटत नव्हतं की ही जोड पळेल म्हणून. आणि चांगल्या विचारांनी पैर केलं तर यश आहे. सचिनचंही करिअर बघा काय भन्नाट राहिलेलं आहे. हिंद केसरी, त्याच्यानंतर त्याचं ते ऑपरेशन, म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन झालं, त्यातून बैल पळेल का नाही ही शक्यता प्रश्नचिन्ह, त्यातून परत सलग गुलाल. काय सांगाल सचिनचं वर्णन काय कराल? सचिनचं वर्णन करायला एवढं कमीच आहे. का तर सचिननं आत्तापर्यंत ज्या वेळेस त्याच्यावर आणीबाणी आली त्यांनी त्याच्या माध्यमातून म्हणजे त्याच्या जोरावर त्यांनी सगळ्या चाहत्यांना आणि म्हणजे आपले शुभचिंतक आणि हितचिंतक या दोघांना पण दाखवून देतो की मी कधीच कुठल्याही संकटाला मागं सरणाऱ्यातला नव्हं. मी काय म्हणते ते कधीच मागे सरून मी हे करणारा माणूस नाही. मग बरं मित्रांनो बघा, जे पेडगावचं पारंपरिक मैदान, आणि जसं सांगितलं प्रस्थान पारंपरिक मैदान म्हटलं की एक वेगळ्या पद्धतीनं पळून मन जिंकणारा सचिन. आज आदत हिंद केसरी मैदानात पळाला सचिन आणि सर्जा. खूप सारे कॉल येतात, अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.